आज आपल्या किचनमध्ये एक असा पदार्थ बनतोय ज्याचा सुगंध सुटला की बालपणीची आठवण ताज्या होतात। तो म्हणजे पारंपरिक गुळाची सोजी। सोजी आणि गुळाचा हा मेळ चवीला तर अप्रतिम लागतोच, पण आरोग्यासाठी उत्तम आहे। चला तर मग बघूया ही मौसार सोजी कशी बनवायची। तर 1 वाटी सोजी घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 वाटी गुळ सुद्धा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण इकडे खुर्मा सुद्धा घेतलेला आहे। हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा यूज करू शकता। तर पाहू शकता त्याच्यानंतर आपण एक वेलची घेतलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया। त्यासाठी इथे एक मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आता छान गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप घालायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही 1 चम्मच तूप घ्यायचं आहे। तूप छान विरघळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तूप छान विरघळलं की लगेच आता त्याच्यामध्ये सोजी घालायची आहे आणि या सोजीला छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण तुपामध्ये ते मिक्स होणार आणि त्याचा टेक्स्चर सुद्धा बदलेल। तर चला तुम्हाला दाखवते। एकदा अशा प्रकारे तुम्ही सोजी करून पहा। लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या लोकांना ही आवडेल अशी ही सोजी आहे। किंवा जेवणानंतर तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटतं तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे। एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर मिक्स झाल्याच्या नंतर एक ग्लास आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। हवं तर तुम्ही जास्त सुद्धा पातळ करायचं असेल तर जास्त सुद्धा वापरू शकता। तर पाहू शकता छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। लहानपासून तर मोठ्यापर्यंत ही सर्वांना आवडते अशी ही सोजी आहे। तुमच्याही बालपणीत तुम्ही अंगणवाडीमध्ये खाल्लीच असेल। तर पाहू शकता आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे। तर पाहू शकता उकळी आलेली आहे। आता लगेच आपण याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। पाहू शकता गुळाला छान एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही छान आता छान याला मिक्स करून घेतल्यानंतर छान अगदी याला उकळी येऊ द्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आता आपल्याला विलायची घालायची आहे। एक विलायची छान बारीक करून घेतली आहे आणि ते घालायची आहे। पाहू शकता तुम्ही उकळी येतच आहे आपल्या सोजीला आणि खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे, रंग अप्रतिम आलेला आहे। तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल। खूपच टेस्टी झाली होती, मला तर खूपच आवडली, तुम्हालाही आवडेल। त्याच्यानंतर आता खुर्मा घालून घ्यायचे आहे। तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा यूज करू शकता, ऑप्शनल आहे। त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचं पाणी छान आटू द्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही पाणी सोकलं आहे आता। तर पाहू शकता बघा तर आपली गरमागरम मौसूर सोजी